तर विदर्भातील काँग्रेस आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था, आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येते आहे। आमदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे। विदर्भातील 62 जागांपैकी 35 ते 40 जागा काँग्रेसला मिळतील असा पक्षाला विश्वास आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय अधिक अपडेट? नक्कीच उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि आमदारांची पळवापळवी होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय घेत काँग्रेसने विशेष विमानाची व्यवस्था नागपुरातून केलेली आहे आणि विदर्भातले जे काही विजयी आमदार असेल काँग्रेसचे त्यांना मुंबईत सुरक्षित स्थळी नेण्याची जबाबदारी जी आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। बहुतांश जागा म्हणजे जवळ 35 ते 40 पेक्षा जास्त जागा जिंकू असा काँग्रेसला विश्वास आहे विदर्भामध्ये आणि त्यामुळे ही व्यवस्था जी आहे ती केली जात आहे। एकूणच एक्झिट पोल नंतर अटीतटीची लढत जी आहे ती दिसते महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये। त्यामुळे एका एका आमदारांचं महत्व आहे आणि त्यामुळे आपल्या आमदारांना कोणी फोडू नये किंवा प्रलोभन दाखवू नये। त्यामुळे सगळ्या आमदारांना सूचना देण्यात आलेल्या आहे की विजयाचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर नागपुरात यायचं आणि त्यानंतर मुंबईत दाखल व्हायचं। त्यांच्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था सुद्धा पक्षाकडनं करण्यात आलेली आहे। याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे अपक्ष निवडून येणार आहे जे काँग्रेसच्या विचाराचे आहे त्यांच्याशी संपर्काची जबाबदारी ही विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे। एकूणच महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा पक्ष असेल आणि प्रत्येक खबरदारी जी आहे ती काँग्रेसकडनं घेतली जाते। अगदीच धन्यवाद गजानन या सविस्तर माहितीसाठी।